आज सकाळपासून मन करत होतं धाब्यावर जाऊन मटण खाण्याचं, पण विचार केला त्याच पद्धतीने सेम घरी मटण बनवूया आणि एकदम आनंद घेत खाऊया. तर मित्रांनो, आज आपण ही रेसिपी कशी बनवणार आहोत आणि एकदम मसालेदार, चला बघूया. लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे. तर आता आपण बनवूया मसालेदार मटण रेसिपी. तर सर्वात पहिला इकडे मी मस्त धुवून अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. एकदम फ्रेश मटण, जे धाब्यावर आपल्याला कधीच भेटणार नाही, पण आपण घरी एकदम फ्रेश मटण बनवतो. थोड्या मिरच्या घेतलेल्या आहेत, पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तिखट मिरचीसुद्धा घेऊ शकता, हिरवीवाली. तर आपण आता याला चांगलं कटिंग करून घ्याव्या मिरचीला, कारण आपल्याला मिक्सरमध्ये याला चांगली पेस्ट बनवण्यासाठी आपल्याला मिरची कटिंग करून घ्यायची आहे. तर पेस्ट बनवण्यासाठी आपण इकडे कोथिंबीरसुद्धा धुवून घेतलेली आहे, तिला पण चांगली बारीक कटिंग करून घ्या. सोबत एक टोमॅटो घेतलेला आहे, त्यालासुद्धा सेम बारीक कटिंग करून घ्या. तुम्ही 2 टोमॅटोही घेऊ शकतात, मी इकडे एकच टोमॅटो घेतो आहे अर्धा किलोसाठी. तर आपण इकडे खोबरं घेतलेलं आहे छोटंसं कटिंग करून, त्यात आपण मिरची कटिंग केलेली टाकतो आहे. सोबत आपण लसूण घेतलेलं आहे, 2 कांदे सोलून. आपण आळं घेतलेलं आहे थोडंसं कटिंग करून. आता टोमॅटो जे आपण कटिंग केलं ते, आणि थोडीशी कोथिंबीर जी आपण कटिंग करून घेतलं आहे. तर आपण त्याला मिक्सरला चांगली याची पेस्ट बनवून घेऊया. तर आपण इकडे कुकर घेतलेला आहे आणि मी कुकरमध्ये 7 ते 8 स्पून आपण तेल घेऊया अंदाजाने. तर तेल आपलं गरम झालेलं आहे इकडे. आता आपण याच्यात एक कांदा टाकून घेऊया. मी बारीक कांदा कापून घेतलेला आहे. कांद्याला कलर येईपर्यंत आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे, चांगलं परतून घ्या कांद्याला चांगला कलर येईपर्यंत. तर कांदा थोडा लालसर होत चाललेला आहे. आपण याच्यामध्ये जिरं आणि राई टाकून घेऊया आता, आणि याला एकदा परत थोड्या वेळ अजून चांगलं परतून घ्या, जेणेकरून अजून थोडासा लाल कलर येऊ द्या कांद्याला. तर कांद्याला एकदम छान कलर आलेला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये आपली जी पेस्ट बनवलेली आहे, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो वगैरे, ती आपण याच्यामध्ये आता टाकतो आहे आणि त्याला एकदा चांगलं परतून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. तर तेल जास्त एकदम गरम झालेलं आहे आणि छान कलरसुद्धा आलेला आहे, आपल्याला बघू शकता तुम्ही. कांदासुद्धा एकदम चांगला शिजलेला आहे. आता आपल्याला एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे. याला 1-2 मिनटं चांगलं परतून घ्या, नंतर याच्यात मसाले ॲड करा. तर आता आपण याच्यात मसाले ॲड करूया. सगळ्यात पहिला मी हळद घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण इकडे जी आपली लाल मसाला असतो तो आपला घरचा, तो टाकतो आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतो आहे मी इकडे 2 चमचे मीठ घेणार आहे. तर आता आपण चांगलं परतून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर पण टाकायची आहे, बट ती थोड्या नंतर टाकायची आहे. पहिला चांगलं परतून घ्या आणि थोड्या वेळ आहे ना तेलाला असं शिजू द्या, कारण काय तर आपली जी पेस्ट आहे त्याला चांगला कलर आलेला आहे. आता आपण लाल मिरची पावडर इकडे थोडीशी घेतलेली आहे आणि आता एकदा आपण परत परतून घेऊया. एकदा छान तुम्ही एकदा सगळे मसाले आहेत ना एकदा पूर्ण मिक्स झाल्यानंतर मग याला छान कलर येतो. बघा आता एकदम छान कलर आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये मटण ॲड करणार आहोत. तर आपली पेस्ट तर रेडी झालेली आहे पूर्ण मसाले वगैरे हे करून. आता आपण याच्यामध्ये जे आपलं अर्धा किलो मटण आहे छान धुवून आपण हे केलं होतं, ते आपण आता याच्यामध्ये टाकून चांगलं त्याला पण परतून घेऊया. आणि लगेच कधीच कुकर बंद नाही करायचा. पहिला त्याला कमीत कमी आहे ना 15 ते 20 मिनटं चांगलं तेलावर आपण त्याला फ्राय करूया. नंतर त्याच्यात पाणी टाका, तेवढी जास्त टेस्ट येते. तर बघा आपण इकडे 10 ते 15 मिनटं याला फक्त आपण असे परतणार आहोत. 1-2 मिनटं परत त्याला चांगलं थोडं शिजायला ठेवा. परत 2-3 मिनटांनी परत परता. असं करत करत 10-15 मिनटं तुम्ही करू शकतात, नंतरच पाणी टाका.
तर आपण 10-15 मिनटात चांगलं परतून घेतलेलं आहे मटण आणि तुम्ही आता मटणला बघू शकतात पूर्णपणे आपण जी पेस्ट ॲड केली होती ना ती सगळी त्याला चांगली लागलेली आहे. आता आपण याच्यामध्ये जे पाणी आहे ना ते टाकणार आहोत. पाणीसुद्धा आपण जी पेस्ट बनवली होती त्याच्यामध्ये थोडीफार पेस्ट राहते, मग त्याच्यातच पाणी मिक्स करून आपण तेच पाणी आता आपण मटणमध्ये घालणार आहोत. आणि हे बघा छानपैकी आपण पाणी घातलेलं आहे आणि आता याला एकदा चांगलं परतून घ्या, म्हणजे जे खाली मटण आहे ते सुद्धा चांगलं पाण्यामध्ये मिक्स होऊन जाईल. तर आता कुकरचं झाकण लावून चांगल्या 4 ते 5 शिटी द्या, म्हणजे मटण चांगलं शिजेल. तर आपण आता बघूया. तर आपण इकडे 5 शिट्या दिलेल्या आहेत आणि आपलं मटण रेडी झालेलं आहे. 5 शिट्या दिल्यानंतर मी 10 ते 15 मिनटं थोड्या वेळ तसंच ठेवलं, त्याच्यामुळे थोडं आपण थंड केलेलं आहे मटण. आणि हे बघा जो कलर आलेला आहे ना धाब्यापेक्षा पण भारी एकदम इकडे रेसिपी बनलेली आहे आणि मला माहीत आहे तुम्हाला रेसिपी नक्की आवडणार. पटापट जा आणि ही व्हिडिओ जशी बघितलं आहे तशी सेम पटापट जाऊन बनवा. व्हिडिओ आवडली तर काय करायचं आहे माहिती आहे ना, लाईक सबस्क्राईब आणि मित्राला शेअर करायचे आहे. ज्यांना ज्यांना मटण आवडते त्यांना सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा. आणि आपण इकडे मस्त प्लेटमध्ये आता मटण घेतलेलं आहे, थोडा भात घेतलेला आहे आणि एक नंबर शिजलेला आहे. बघू शकता तुम्ही एकदम पटकन एकदम मटण शिजलेलं लगेच समजून जाते. तर आपण इकडे एक बाईट घेऊया. तर चला तुम्ही पण जावा पटापट आणि बनवून घ्या. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय बाय.